आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत वर्धा इथे आयोजित 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या महापुरुषांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या वर्धेच्या स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या विशाल पटांगणावर राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत आज प्रचंड उत्साहाच्या वातावरणात विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला. या साहित्य नगरीत 6 मोठे मंडप तयार करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त मुख्य प्रवेशद्वार आणि पुस्तक दालनाचं प्रवेशद्वार सर्वांचं लक्ष वेधणारं आहे. प्रवेशद्वारावर 3D मध्ये चरख्यावर सूतकताई करताना महात्मा गांधीजींची प्रतिमा तसंच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमा आहेत. हे द्वार पुस्तकाप्रमाणे उघडणारं असून त्याच्या एका पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ग्रंथदालनाला देण्यात येत असल्याच्या ठरावाचा मजकूर आहे, तर दुसऱ्या पानावर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचं महत्त्व विशद करणारा मजकूर आहे. प्रत्येक मंडपाला साहित्यिकांचं नाव देण्यात आलं आहे. साहित्यिकांचे पोर्ट्रेट लावण्यात आले असून ते पोर्ट्रेट कापसाच्या पेढूपासून तयार करण्यात आले आहेत. मंचाची सजावटही केवळ ज्यूटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संमेलनाचा शुभारंभ महात्मा गांधी चौकातून ग्रंथदिंडीनं झाला. या ग्रंथदिंडीत वर्धा नगरीतील विविध शाळेतील आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, साहित्यिक आणि वर्धेकर रसिकजन विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी पोहोचल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर वर्धा शहराची ओळख सांगणारं गौरव गीत गाऊन संमेलनाचा शंखनाद केला गेला.
साहित्य संमेलनासाठी आचार्य विनोबा भावे सभामंडप आणि मनोहर म्हैसाळकर सभामंडप उभारण्यात आला आहे. त्यातील आचार्य विनोबा भावे सभामंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते अध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, माननीय नामदार शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी, प्रख्यात हिंदी कवी डॉक्टर कुमार विश्वास, डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुण्याचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, आमदार डॉक्टर पंकज भोयर आणि आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते. प्रारंभी सर्व दिवंगत मराठी साहित्यिकांना 1 मिनिट मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. नंतर संमेलन गीत सादर करण्यात आलं. यांची भूमी पावनही होई, दूर कपाशी संत्रा पिकवी ही वरधामाई, विदर्भ भूमी साहित्यास्तव बहरुनी आली, यासारख्या संगी गीताईच्या अवतरल्या होई. त्यानंतर सुरेश भट यांच्या मायबोली या मराठी गौरव गीतानं रसिकांमध्ये नवा जोश भरला. लाभले अमात भाग्य बोलतो मराठी, लाभले अमात भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, आमच्या मनात संगते मराठी, आमच्या उरात स्पंदते मराठी, आमच्या नसात नाचते मराठी, आमच्या रगात रंगते मराठी, आमच्या उरात स्पंदते मराठी, आमच्या नसात नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं.
यानंतर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांचं प्रास्ताविक झालं. वर्धा नगरीत आयोजित होणारे हे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. यापूर्वी 1969 साली वर्धा येथे 48वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. कविश्रेष्ठ पुरुषोत्तम शिवराम रेगे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आज 53 वर्षानंतर हा योग पुन्हा आला आहे. वर्धा म्हणजे वर देणारी, विदर्भाच्या संपन्न प्रदेशाला उत्तर दक्षिण विभागून आसपासचा प्रदेश सुजलाम सुफलाम करणारी वर्धा नदी आमची जीवनदायिनी आहे. पांढरे सोने म्हणून ज्याला गौरविले जाते त्या कापसाची शेती हे वर्धेचे भूषण आहे. अमंगल भेदाभेद नष्ट व्हा म्हणून ज्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लेखणी आणि वाणी झिजवली त्यांचे विचार हीच आमची खरी प्रेरणा आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्य संमेलनांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील आणि सुदूर भागातील लेखकही आता साहित्याच्या माध्यमातून आपली अभिव्यक्ती व्यक्त करू लागला आहे. त्यांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी साहित्य संमेलनासारखे अन्य माध्यम नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणतेही साहित्य केवळ साहित्यिकांपुरतेच मर्यादित न राहता त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि केवळ संमेलनाच्याच माध्यमातून होते ही जाण सर्वव्यापी झाल्याने साहित्य संमेलनांना आज सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे. ती प्रतिष्ठा जपण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही या संमेलनात केला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं शाल, सूतमाला, पुस्तकं आणि चरखा देऊन स्वागत करण्यात आलं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांचं स्वागतपर भाषण झालं. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाची सांगता म्हणून त्या संस्थेने या भव्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. 14 जानेवारी 1923 रोजी श्री कृ कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. त्यामागे कविभूषण अण्णासाहेब खापर्डे यांचा वरदहस्त होता. लोकनायक बापूजी अणे यांच्यासारख्या अनेक सामाजिक नेत्यांनी या संस्थेची पाठराखण केलेली आहे. कालांतराने संस्थेचं कार्यालय अमरावतीहून नागपूरला हलवण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या इतर घटक संस्थांमध्येही अशीच आपल्याला थोर नेत्यांची प्रेरणा दिसेल. आपली भाषा, आपला पोशाख, आपले सण समारंभ, आपली संस्कृती याबद्दल एक न्यूनगंड समाज मनात तयार झालेला होता. परंतु कालांतराने राजकीय स्वातंत्र्यासाठी जसा समाज जागृत होऊ लागला तसेच सामाजिक वातावरणातही खूप मोठं परिवर्तन घडून आलं. भारतीयांना देशी भाषांचा अभ्यास करण्याची गरज वाटू लागली आणि साहित्य संस्थांची स्थापना होऊ लागली. या सर्व घडामोडींमुळे भारतीय समाज सर्वार्थाने जागृत झाला. या संमेलनासाठी आपल्याला न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लाभले आहेत. त्यांचं मी स्वागत करते. साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष, सुविख्यात साहित्यिक पद्मश्री डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचंही यावेळी विद्वत प्रचुर भाषण झालं. तमाम भाषाओं में लिखा जाने वाला साहित्य भारतीय साहित्य ही है. और हम लोग जब विद्यार्थी थे हम संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, स्वामी रामदास इन सब के बारे में पढ़ा करते थे. और आश्चर्य है कि इन सभी लोगों ने हिंदी में भी रचनाएं की. और ज्ञानेश्वर जी तो दुनिया के महान आश्चर्य हैं जिन्होंने कम से कम आयु में विश्व कीर्ति स्थापित की. मुझे आपका यह आयोजन देखकर, मैं हिंदी क्षेत्र का रहने वाला हूँ, आपका यह आयोजन देखकर मुझे आश्चर्य हुआ कि कितनी गरिमा के साथ आप अपनी भाषा को याद कर रहे हैं. भाषा मनुष्य की सबसे कीमती, सबसे
महान और सबसे आवश्यक आविष्कार है। अगर भाषा न होती तो दुनिया का कोई आविष्कार संभव नहीं था। इस नाम रूपात्मक जगत में भाषा ही सबसे महान आविष्कार है। आप लोगों का उत्साह और आप लोगों की परंपरा देखकर मुझे बड़ी खुशी हुई। साहित्यकार का ये रिश्ता होता है भाषा के साथ, वो उसके लिए डिसिप्लिन ऑफ लैंग्वेज उसकी पूंजी है। और भाषा के साथ क्या सलूक करता है साहित्यकार? भाषा बनाता नहीं है, समाज में जो भाषा है उसी को ले लेता है और उसको चार्ज करके फिर समाज को लौटा देता है। हाथी, घोड़ा, यहाँ तक कि चींटी को भी मनुष्य से ज़्यादा सूंघने की शक्ति है, मगर भाषा की शक्ति मनुष्य से ज़्यादा किसी में नहीं है। इसलिए हम भाषा का आदर करते हैं, भाषा की गरिमा का रक्षण करना चाहते हैं और आप सब लोगों के प्रति अपना आभार व्यक्त करते हैं। धन्यवाद। त्यानंतर प्रख्यात हिंदी कवी डॉक्टर कुमार विश्वास म्हणाले, 2 बातें मुझे विशेष रूप से कहनी है। एक बात तो इस पर मैं अभिभूत हूं कि मैं जिस भाषा से आता हूं, जिस भाषा के कारण मुझे थोड़ी सी व्याप्ति, स्वीकृति और स्नेह मिला है, मैंने उस भाषा में भी इतना बड़ा सम्मेलन नहीं देखा हिंदी में जितना आज आपने मराठी में कर दिया है। मैं उन नियामकों का आभार व्यक्त करता हूं जिन्होंने इसकी संकल्पना की है। जो पीछे बैठे हैं उनको आगे बिठाकर प्रारंभ करिए साहित्य सम्मेलन। और संभव थे मराठी भाषा ने जिस तरह का विमर्श लोकमान्य तिलक के माध्यम से दिया, जब मैंने पहली बार उनका गीता दर्शन पढ़ा तो मुझे पता लगा कि कर्मयोग पर इतने ज्यादा पन्ने रंगने के पीछे बाबा तिलक का क्या संदेश था उस समय जब भारत पराधीन था। साहित्यकार का काम है कि उसे जनता ने जो बल दिया है उसकी वाणी को, जो भाषा दी है, जो आत्मस्वीकृति दी है, उसकी तेजस्विता के सहारे, उसकी दीप्ति के सहारे वो लोकमंगल के कार्य कर रहे शासन की सराहना करे, उसकी प्रशंसा करे, उसका वर्धापन करे और जहां जहां वो नीति से डगमगाए उसे समाज की ओर से चेतावनी दे, उसे मार्ग सूचित करे। मैं आशा करता हूं कि जो युवा साहित्यकार इस सम्मेलन में आए होंगे वे इस बीज वाक्य को और इस बिंदु को लेकर आगे विचार करेंगे। मैं इसी भाषा की अपेक्षा करता हुआ, आशा करता हुआ आप सबको बहुत बहुत प्रणाम के साथ आभार। त्यानंतर माननीय नामदार शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका संस्कृतमधून सामान्य जनांना कळावी यासाठी महाराष्ट्रीत ज्ञानेश्वरी केली। तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी आपल्या अभंगातून समाज सुधारणा केली, त्याला साहित्याचीही जोड होती। समर्थ रामदास स्वामी यांनी तर दासबोधातून सकल जीवन मांडले। साने गुरुजी यांनी खरा तो एकची धर्म सांगितला आहे। देशांना वाचनाची परंपरा आहे, त्यांनी सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ दिलेले आहेत, सर्वोत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते दिलेले आहेत। आणि म्हणून साहित्य संमेलनाचं कौतुक करत असताना आणि महाराष्ट्राच्या ह्या संपूर्ण या ठिकाणी जमलेल्या साहित्यिकाच्या पंढरीमध्ये याची मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते की आपल्याला पुस्तकांचं आणि वाचनाचं जे महत्त्व आहे ते सुद्धा पुढच्या काळामध्ये जपायला लागेल। आणि सर्व आपल्याला साहित्यिकांना एकच सांगू इच्छितो की एक परंपरा महाराष्ट्राला आगळीवेगळी अशी राहिलेली आहे की मराठी विश्वकोशाची निर्मितीसुद्धा याच महाराष्ट्राने केलेली आहे। पुन्हा एकदा या भूमीला नमन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर संमेलनाचे पूर्वाध्यक्ष भारत सासणे यांनी 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना सूत्र सोपविली। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र चपळगावकर यांना अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करताना मला अतिशय आनंद होतो आहे। लेखकाने सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून लिहिण्याची आवश्यकता असते। अर्थात वास्तवाचं दर्शन घडवणारा लेखक सर्वसामान्य माणसाच्या जगण्याच्या वर्तन व्यवहाराचा हिशेब मांडत असतो। अर्थातच त्यामुळे त्याचं काही एक चिंतन प्रकट होत असतं, पण त्याचबरोबरीने काही चिंतासुद्धा त्या अनुषंगाने प्रकट होतात।
अशी चिंता व्यक्त करणं ही लेखकाची भूमिका असते. जगत व्यवहारातील सामान्य माणसांच्या कथा आणि व्यथा तपासणं हे लेखकाचं कामही असतं आणि कर्तव्यही असतं. लेखकाने सत्याचा उच्चार केला पाहिजे. सर्वदूर पसरलेल्या सामान्य रसिकाच्या आणि बुद्धिजीवी वर्गाला असे अनेक प्रश्न पडलेले आहेत, पण माझ्या विस्तृत अशा प्रवासामध्ये मराठी माणसांनी मला असे प्रश्न विचारले. भाषा त्यांची होती, पण त्यांचे विचार उपजत शहाणपणाने लिप्त असे होते. जगण्याची कठोर लढाई लढताना अनुभवाच्या शाळेत मिळालेलं ज्ञान ते मला सांगत होते आणि त्यातून प्रश्न विचारित होते. मी त्यांना इतकंच म्हणालो की मित्रांनो, आशावाद आपल्या सर्वांना जिवंत ठेवतो आणि वाङ्मयाच्या इतिहासातल्या सर्वच परिपक्व लेखकांनी आशावाद सर्वोच्च असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण ही आशा टिकवली पाहिजे. मी त्यांना असंही म्हणालो की मित्र हो, सत्य अवध्य असतं महात्मा गांधींसारखं, आणि त्या तत्वावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, कारण हा समाजासाठी तारक मंत्र आहे. आपण जेथे उभे आहोत ती महात्मा गांधी आणि विनोबांची भूमी आहे. ही भूमी आशावाद जगवणारी, प्रेम आणि अहिंसा देणारी आहे. त्यामुळे समाजाला पुन्हा पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराकडे यावं लागेल. माझ्या भाषणाच्या अखेरीस मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राकडे विवेक आहे, विवेकाचा कान आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेला आतला आवाज या विवेकाच्या कानाने आपल्याला ऐकायचा आहे. याच भूप्रदेशातून सत्याची ग्वाही दिली जाऊ शकते. माझ्या भाषणात जिथे काही विचार थांबवले होते त्या विचारापासून आता पुढे चर्चा होईल अशी मला आशा आहे. विविध परिसरातून सामान्य माणसांच्या सुखदुःखाच्या साहित्यांतर्गत आढावा घेतला जावा. त्यांच्या भावनिक शोषणाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल. समाजाला आवश्यक असलेला तारक मंत्र याबाबत बोललं जाईल अशी मला आशा आहे. या वैचारिक प्रवासात नवनियुक्त अध्यक्ष पुढे नेतील असा मला विश्वास वाटतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे माननीय श्री नरेंद्र चपळगावकर यांना आनंदपूर्वक आणि आदरपूर्वक सुपूर्द करीत आहे. यावेळी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दौत लेखणी या विशेष अंकाचं प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री आणि संमेलनाचे उद्घाटक श्रीयुत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या भाषणात माननीय मुख्यमंत्री म्हणाले, ही साहित्य नगरी या ठिकाणी आज सजली आहे आणि आज खरं म्हणजे साहित्याची पंढरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या महाराष्ट्राने दिले. सामान्य मातीशी नाळ जोडून असलेला माणूस मराठी साहित्याचा खरा नायक आहे. हे 96वं साहित्य संमेलन आहे, म्हणजे इतकी वर्ष मराठीच्या ओढीनं, साहित्याच्या ओढीनं मराठी माणसं संमेलनास हजेरी लावत आहेत. साहित्यावरील विविध प्रकाराबद्दल चर्चा, मंथन या ठिकाणी करणार आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी केलं आहे. कोट्यावधींची पुस्तकं विकली देखील जात आहेत आणि हे अद्भुत आहे. एका अर्थाने म्हणायचं तर सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचं हे एक विराट रूप आहे असं आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज्यातील कानाकोपऱ्यातील लेखक, कवी, रसिक येथे हजर आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लेखक, कवी हे आपल्या लेखनातून त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक सामाजिक व्यवस्थेचा आरसा दाखवत असतात. तिथल्या मातीचा गंध त्यांच्या लेखनातून येत असतो आणि म्हणून वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे असे कसदार ज्ञानपीठ विजेते आपल्या मराठी साहित्याला लाभलेले आहेत. हे देखील आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे की आपण भाग्यवान आहोत. हा वारसा पुढे जोमाने चालत राहील यात कुणाला शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. माझी तमाम मराठी साहित्यिकांना नम्र विनंती आहे की शहरासोबत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील गेल्या काही वर्षामध्ये होत चाललेल्या बदलांची देखील आपण सगळ्यांनीच नोंद घेतली पाहिजे. आपल्या देशात, राज्यात अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यांच्या यशोगाथा साहित्यामध्ये हाताळण्याचं प्रमाण अधिक व्यापक करता येईल का? देश विदेशातील अन्य भाषांमधील मौलिक, संशोधनात्मक, चरित्रात्मक, विकासात्मक, प्रेरणादायी साहित्य आपल्या मराठीत मोठ्या प्रमाणावर
अनुवादित करता येईल का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शतकाकडे वाटचाल करतंय. आजवरची 95 संमेलनं मराठी माणसाचं जगणं समृद्ध करत आली. इथल्या संतांनी, लेखकांनी, कवींनी, विचारवंतांनी महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं मन समृद्ध केलंय. या सगळ्या प्रतिभावंतांचं मराठी माणसावरचं हे ऋण जे आहे, कधी न फिटणारं ऋण आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि आपण सारे मराठी प्रेमी आहोत. मराठीचा अभिमान आपणा सर्वांनाच आहे, तो असायलाच पाहिजे. आणि हे 3 दिवसाचं साहित्य संमेलन, या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होईल, साहित्याची देवाणघेवाण होईल आणि नक्की या संमेलनाला येणाऱ्या हजारो रसिकांच्या पदरामध्ये भरभरून दान पडेल. आणि अशा मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला खूप खूप शुभेच्छा देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं भाषण झालं. आपण शक्यतो स्वायत्त साहित्य संस्थांच्या तर्फेच असे कार्यक्रम केले पाहिजेत. आणि हा आग्रह मी त्याबरोबरच असंही घेतो की साहित्य संस्थांनी सुद्धा आपली स्वायत्तता जपण्यासाठी जी पथ्य पाळणं आवश्यक आहे ती पथ्य पाळावीत. आणि तरच त्यांची प्रतिष्ठा ही समाजाच्या आणि साहित्याच्या जीवनामध्ये वाढेल. आज माझ्याबद्दल जे चांगले उद्गार आज यापूर्वीच्या वक्त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, केसरकरांनी काढले, त्या सर्वांचे आणि इतरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि साहित्य महामंडळाचे यासाठी आभार मानतो की त्यांनी 2 हिंदी भाषिक लेखकांना या ठिकाणी बोलावलं. आपण जोपर्यंत एकमेकांना भेटत नाही, एकमेकांचं साहित्य वाचत नाही, तोपर्यंत आपण खुशे राहू. आणि आपण किती खुशे आहोत हे आपल्याला कळणार नाही. या दृष्टीनं महामंडळाचा हा उपक्रम चांगला आहे, तो आणखी वाढावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आभार प्रदर्शनानं संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचा समारोप झाला. वर्धा इथे आयोजित 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. निवेदन राधिका पात्रीकर यांचं होतं. निर्मिती सहाय्य सदानंद कांबडी आणि मोनाली शेंडे. सादरकर्त्या होत्या रचना पोपटकर गजभिये. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.